नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विधानसभा निवडणूक जी आहे 2024 त्याच्यानंतरचे आहे राज्यामध्ये जे आहे ते नवीन 288 आमदार आहेत तर ते निवडून आले आणि महायुतीचे सरकार जे आहे ते स्थापन झालं आणि 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे असे दोन उपमुख्यमंत्री लाभले। त्यानंतर 15 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील जे निवडून आलेले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांना शपथविधी पूर्ण झाला। त्यानंतर त्यांना मंत्रिपद बहाल केली आणि आता जे आहे 18 जानेवारी 2025 रोजी विविध मंत्र्यांना जे आहे ते पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। परंतु ज्या मंत्र्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीये त्या मंत्र्यांच्या नावाची यादी मी आज तुम्हाला सांगणार आहे। कुठले मंत्री आहेत त्यांना पालकमंत्री पासून दूर ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर पहिले मंत्री आहेत म्हणजे महायुतीच्या पालकमंत्री पदाचे जे यादीतून वगळण्यात आलेले मंत्री आहेत त्याच्यामधले पहिले मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय पवार जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे जे पद आहे तर ते त्यांना देण्यात आलेले परंतु त्यांना कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही। त्यानंतर पुढचे मंत्री जे आहेत ते आहेत भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मंत्री जे आहेत राज्यमंत्री तर त्यांनाही पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचे मंत्री आहेत दादा भुसे यांना जे शालेय शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनाही पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचे मंत्री आहेत दत्ता भरणे क्रीडा मंत्री हे जे पद आहे त्यांच्याकडे सध्या तर त्यांनाही पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचे मंत्री आहेत योगेश कदम गृहनिर्माण म्हणजे गृह राज्यमंत्री जे आहेत शहरीसाठीचे तर त्यांनाही पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचे मंत्री आहेत इंद्रनील नाईक यांना आदिवासी विकास राज्यमंत्री जे आहेत त्यांनाही पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे। तर हे जे पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलेले मंत्री होते त्यांच्या नावाची माहिती देणारा व्हिडिओ होता। तर तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण झालेले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या बातमी आणि माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।